जय हिंद दोस्तांनो, एक्झाम गुरुकुल या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये इतिहास या घटकामध्ये आपल्या स्वातंत्र्य लढ्यातले जे थोर नेते आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, त्यांनी लिहिलेली जी महत्त्वपूर्ण पुस्तकं आहेत त्यांच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, आपण असेच काही थोर स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांनी लिहिलेली जी सुप्रसिद्ध पुस्तके आहेत त्यांच्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत. दोस्तांनो, सर्वप्रथम लक्षात घ्या की पहिलं जे पुस्तक आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग, हे पुस्तक लिहिलेलं आहे कुणी तर महात्मा गांधी यांनी. भारताचे राष्ट्रपिता, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचं सर्वात मोठं योगदान आहे यांचं आत्मचरित्र आहे दोस्तांनो माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ. नंतर नंबर 2चे जे पुस्तक आहे ते आहे सत्यार्थ प्रकाश. हे पुस्तक लिहिलेलं आहे स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाजाचे संस्थापक. 1875ला ज्यांनी मुंबई येथे आर्य समाज स्थापन केला, वेदांकडे परत चला ही एक महत्त्वपूर्ण घोषणा दिली, अशा स्वामी दयानंद सरस्वतींचं पुस्तक जे आहे ते आहे काय सत्यार्थ प्रकाश. मग तिसरं जे पुस्तक आहे दोस्तांनो ते आहे पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. आता या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत दादाभाई नौरोजी. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया, भारताचे पितामह ज्यांना म्हणतात, भारताचे ग्रँड ओल्ड मॅन ज्यांना म्हणतात, आणि ज्यांनी निस्सारणाचा सिद्धांत मांडला. आर्थिक निस्सारणाचा सिद्धांत म्हणजे ब्रिटिश कशा प्रकारे भारताची लूट करत आहेत, आर्थिकदृष्ट्या संपत्तीचं वन भारतातून इंग्लंडकडे कसं होत आहे याचा उहापोह या पुस्तकात दादाभाई नौरोजी यांनी केलेला आहे. नंतर चौथं जे पुस्तक आहे ते आहे गीता रहस्य. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. हे गीतेवरचं एक निश्चितपणे महत्त्वपूर्ण असं भाष्य आहे. मग दोस्तांनो, पुढचं पुस्तक जे आहे ते आहे इंडियन स्ट्रगल. इंडियन स्ट्रगल या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत कोण, नेताजी सुभाषचंद्र बोस. आझाद हिंद सेनेचे संस्थापक ज्यांना आपण म्हणतो. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी सशस्त्र क्रांतीच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निकराचा प्रयत्न केला, ज्यांचं निधन अपघातात झालं. जय हिंद नावाची घोषणा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुस्तकाचं नाव आहे इंडियन स्ट्रगल. मग दोस्तांनो, पुढचं जे पुस्तक आहे त्याचं नाव आहे इंडिया डिवायडेड. आता इंडिया डिवायडेड हे जे पुस्तक आहे हे लिहिलेलं आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी. फाईन. सो इंडिया डिवायडेड पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. मग पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो तो आहे इंडिया विन्स फ्रीडम. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक आहेत मौलाना आझाद. स्वतंत्र भारताचे जे पहिले शिक्षण मंत्री राहिलेले आहेत, हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असं ज्यांना संबोधलं जातं, अशा मौलाना आझाद यांच्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया विन्स फ्रीडम. मग दोस्तांनो, पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे अनहॅपी इंडिया. सायमन कमिशनच्या विरोधात ज्यांनी आपल्या भारदस्त छातीवरती लाठीमार सहन केला आणि त्यातच ते गतप्राण झाले, असे लाला लजपतराय यांच्या पुस्तकाचं नाव आहे अनहॅपी इंडिया. लाल बाल पाल या त्रयीपैकी लालाजी एक महत्त्वपूर्ण नेते होते, पंजाब प्रांतातले अतिशय महत्त्वपूर्ण नेते होते. मग दोस्तांनो, पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे ॲन ऑटोबायोग्राफी. ॲन ऑटोबायोग्राफी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं आत्मचरित्र आहे. देशाचे पहिले पंतप्रधान, भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार ज्यांना आपण संबोधतो, अशा पंडित नेहरू लिहिलेला हा ग्रंथ आहे. मग परत एकदा दोस्तांनो, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स या पुस्तकाचे सुद्धा लेखक जे आहेत ते आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, अ बंच ऑफ ओल्ड लेटर्स, पंडित जवाहरलाल नेहरू. मग दोस्तांनो, पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे नील दर्पण. आता नील दर्पणचे जे लेखक आहेत ते आहेत दीनबंधू मित्रा. दोस्तांनो, आपल्याला कल्पना असेल की बंगाल प्रांतामध्ये नीळ कामगारांनी सत्याग्रह केलेला होता. तर नीळ कामगारांच्या व्यथा आणि दुःख मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दीनबंधू मित्रा यांनी नील दर्पण या पुस्तकातून, या कादंबरीतून केलेला आहे. मग दोस्तांनो, गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक आहेत थोर समाजवादी नेते राम मनोहर लोहिया. गोवा मुक्ती संग्रामात सुद्धा राम मनोहर लोहियांचा अतिशय महत्त्वपूर्ण वाटा. गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक राम मनोहर लोहिया. मग पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे बंदी जीवन. बंदी जीवन या पुस्तकाचे लेखक जे आहेत ते आहेत कोण, सचिंद्रनाथ सान्याल. हे क्रांतिकारी होते आणि बंगालमधले अतिशय महत्त्वपूर्ण असे क्रांतिकारी होते. त्यांच्या सिद्ध लेखणीतून
जो ग्रंथ साकार झालेला आहे त्याचं नाव आहे बंदी जीवन. मग पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो तो आहे हिंद स्वराज. हिंद स्वराज या ग्रंथाचे लेखक सुद्धा आहेत कोण? महात्मा गांधी, ज्यांच्या आत्मचरित्राचं नाव होतं माय एक्सपिरियन्स विथ ट्रुथ. तर हिंद स्वराज महात्मा गांधी लिखित पुस्तक आहे. मग पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो हा अजरामर असा ग्रंथ आहे 1857चे स्वातंत्र्य समर. आता ज्यांनी क्रांतीचा मेरुमणी जो आहे तो सिद्ध ठेवला, ठीक आहे, एक सशस्त्र क्रांती ब्रिटिशांच्या विरुद्ध उभारली, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेला जो ग्रंथ आहे तो आहे 1857. आणि या ग्रंथात त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे की हा जो आहे हा जो पहिल्यांदा खऱ्या अर्थाने ब्रिटिशांच्या विरुद्ध केलेला भारतीयांनी उठाव होता. मग पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे गीतांजली. आता ग्रंथ म्हणण्यापेक्षा दोस्तांनो आहे काव्यसंग्रह. आणि काव्यसंग्रह जो गीतांजली आहे त्याचे लेखक आहेत कोण? रवींद्रनाथ टागोर, थोर शिक्षण तज्ज्ञ, थोर बंगाली कवी, थोर संगीतज्ञ असे रवींद्रनाथ टागोर. बंगालच्या फाळणीच्या वेळेस ज्यांनी वंगभंग चळवळीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि या गीतांजली काव्यसंग्रहाबद्दलच त्यांना 1913 सालचा जो आहे तो नोबेल पुरस्कार जो आहे साहित्याचा देण्यात आलेला होता. हा पुरस्कार प्राप्त करणारे रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते. तर यांनी लिहिलेला जो काव्यसंग्रह आहे त्याचं नाव आहे काय दोस्तांनो? गीतांजली. मग पुढचा जो ग्रंथ पाहायचा आहे मला तो आहे आनंदमठ. आनंदमठ या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते आहे बंकिमचंद्र चटर्जी. आता परत एकदा संन्यासांचं जे बंड झालं होतं ब्रिटिशांच्या विरुद्ध त्याच्यावरती आधारित जो ग्रंथ आहे तो आहे आनंदमठ नावाचा ग्रंथ. आणि लेखक कोण आहेत? आहेत बंकिमचंद्र चटर्जी. मग मदर इंडिया या कादंबरीवरती दोस्तांनो चित्रपट पण निघालेला आहे. आणि मदर इंडियामध्ये लाईक सुनील दत्त आणि नर्गिस दत्त या दोन्ही जोडींनी काम केलेलं होतं. आणि हा जो अजरामर ग्रंथ आहे याच्या ज्या लेखिका आहेत त्या कोण आहेत? कॅथरीन मेयो. कॅथरीन मेयो. नंतर दोस्तांनो पुढचा ग्रंथ लक्षात ठेवायचा आपल्याला इंडियन अनरेस्ट. इंडियन अनरेस्ट हा जो ग्रंथ आहे का ब्रिटिशांनी लिहिलेला आहे. त्यांचं नाव आहे काय? व्हॅलेंटिन चिरोल. आणि या ग्रंथातच त्यांनी लोकमान्य टिळकांचा जो उल्लेख आहे तो केलेला आहे. भारतीय असंतोषाचे जनक, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट. तो ऑब्व्हियसली इंडियन अनरेस्ट या ग्रंथाचे लेखक व्हॅलेंटिन चिरोल. मग दोस्तांनो पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते आहेत कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, ज्यांचंच आत्मचरित्र आहे अँड ऑटोबायोग्राफी, अ बंच ऑफ लेटर्स यांचाच ग्रंथ आहे. आणि डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये अगदी प्राचीन भारताच्या इतिहासापासून ते आधुनिक भारतातल्या इतिहासातली जी स्थित्यंतर आहेत ती प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न जवाहरलालजींनी केलेला आहे. आणि याच कादंबरीवरती आधारित श्याम बेनेगल यांचं एक सिरियल ते दूरदर्शनवरती सुद्धा आलेलं आहे, भारत एक खोज. ज्याला कोणाला भारताच्या इतिहासामध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी 100% यूट्यूबवरती जाऊन भारत एक खोज हे सिरियल पाहावं. अगदी आर्यांपासून ते स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचा संपूर्ण इतिहास आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. मग दोस्तांनो पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे काय? सॉंग्स ऑफ इंडिया. सॉंग्स ऑफ इंडिया या ग्रंथाच्या ज्या लेखिका आहेत त्या आहेत कोण? सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारताची काय म्हणतात? कोकिळा म्हणतात. आणि नाईटिंगल ऑफ इंडिया असं सुद्धा यांना संबोधलं जातं. आणि यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जो काही कविता संग्रह निर्माण झालेला आहे तो आहे कोणता? सॉंग्स ऑफ इंडिया. मग दोस्तांनो पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे द लाईफ डिवाइन. या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते अरविंदो घोष. प्रथमतः दोस्तांनो अरविंदो घोष हे क्रांतिकारक होते आणि कालांतराने अध्यात्माकडे वळले. आणि नंतर यांनी पॉंडिचेरी येथे आपला जो आश्रम आहे ज्यालाच आपण पुद्दुचेरी म्हणतो येथे आपला आश्रम जो आहे प्रस्थापित केलेला आहे. तो लाईफ डिवाइन या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते कोण आहेत? योगी अरविंदो घोष. मग दोस्तांनो पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे भवानी मंदिर. आणि बारिंद्र कुमार घोष जे परत बंगालमधले एक महत्त्वपूर्ण क्रांतिकारक होते त्यांनी जो लिहिलेला ग्रंथ जो आहे तो आहे कोणता? भवानी मंदिर. मग नेक्स्ट पुढचा जो ग्रंथ आहे हिंट्स ऑफ सेल्फ कल्चर. हिंट्स ऑफ सेल्फ कल्चर या ग्रंथाचे लेखक आहेत लाला हरदयाल. लाला हरदयाल हे क्रांतिकारी जे परदेशात राहून भारताच्या स्वातंत्र्य लढ्याप्रती समर्पित भावनेने काम करत असेल. अमेरिकेमध्ये यांनी गदर पक्षाची सुद्धा स्थापना केलेली होती दोस्तांनो. आणि कामागाटा मारू ही जी घटना आहे ही गदर पक्षाशी संबंधित आहे.
तर यांच्या लेखणीतून जो ग्रंथ लिहिला गेलेला आहे त्याचं नाव आहे हिंट्स फॉर सेल्फ कल्चर. मग दोस्तांनो, पुढचा ग्रंथ बहुविवाह आणि या ग्रंथाचे लेखक बंगालमधले थोर समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर, ज्यांचा बहुपत्नीत्वाला विरोध होता, ज्यांचा बालविवाहाला विरोध होता आणि ज्यांच्या संघर्षातूनच हिंदू पुनर्विवाह कायदा जो आहे तो पारित केलेला आहे ब्रिटिशांनी 1856 साली. तर यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो दोस्तांनो कोणता ग्रंथ आहे, तर बहुविवाह. मग दोस्तांनो, पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे कॉमनवेल्थच्या ज्या लेखिका आहेत त्या कोण आहेत, ॲनी बेझंट या आयरिश होत्या आणि भारतामध्ये यांनी थिओसॉफिकल सोसायटीचं सुद्धा काम केलेलं होतं. त्याचप्रमाणे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात यांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे. एवढंच नव्हे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिला महिला अध्यक्षा, त्याचप्रमाणे पहिल्या परकीय महिला अध्यक्षा होण्याचा मान सुद्धा प्राप्त करणाऱ्या कोण आहेत, ॲनी बेझंट. तर ॲनी बेझंट यांनी लिहिलेला जो ग्रंथ जो आहे तो आहे कोणता, कॉमनवेल्थ. मग दोस्तांनो, पुढचा गोल्डन थ्रेशोल्ड. परत एकदा हा काव्यसंग्रह आहे आणि ऑब्व्हियसली ज्यांचा ऑलरेडी उल्लेख आलेला आहे त्या कोण आहेत, सरोजिनी नायडू यांनी लिहिलेला हा एक अतिशय महत्त्वपूर्ण काव्यसंग्रह आहे. मग दोस्तांनो, पुढचा ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक सुद्धा कोण आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू. आणि जगाचे ओझरते दर्शन असा याचा मराठीमध्ये अनुवाद सुद्धा झालेला आहे. आणि जागतिक इतिहासामधले ज्या काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत, जसे की अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती किंवा औद्योगिक क्रांती, या सर्व घटना ज्या आहेत या पुस्तकात मांडलेल्या आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी. मग पुढचा जो ग्रंथ आहे वाय आय एम एन अथिस्ट. बरं का, मी नास्तिक का आहे. अथिस्ट म्हणजे दोस्तांनो असा व्यक्ती ज्याचा देवावरती कोणता विश्वास नाही. सो वाय आय एम एन अथिस्ट, मी नास्तिक का आहे, असा जो ग्रंथ आहे हा लिहिलेला आहे कोणी, सरदार भगतसिंग. वयाच्या 23व्या-24व्या वर्षी जय हिंदच्या घोषणा देत फासाच्या तख्तावरती लटकणारे भगतसिंग यांच्या लेखणीतून साकारलेला ग्रंथ जो आहे तो वाय आय एम एन अथिस्ट. मग पुढचा जो ग्रंथ आहे अ नेशन इन द मेकिंग. या ग्रंथाचे लेखक आहेत कोण, सुरेंद्रनाथ बॅनर्जी. काँग्रेसच्या मवाळ गटातले अतिशय महत्त्वपूर्ण नेते. सुरुवातीचा जो काँग्रेसच्या स्थापनेचा काळ होता त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण काम करणारे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा ग्रंथ नेशन इन द मेकिंग. मग पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे थॉट्स ऑन पाकिस्तान. आता या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते आहेत कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक. आता या ग्रंथामध्ये देशाच्या फाळणीला त्यांनी संपूर्णतः काँग्रेसला जबाबदार धरलेले दोस्तांनो. मग पुढचा जो ग्रंथ आहे तो आहे माय ट्रूथ या ग्रंथाच्या लेखिका ज्या आहेत त्या आहेत इंदिरा गांधी. एक प्रकारे यांचं आत्मचरित्र आहे. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान, नंतर बांगलादेशची निर्मिती करणाऱ्या पंतप्रधान, भारतरत्न प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला, असा यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याचं नाव आहे दोस्तांनो काय, माय ट्रूथ. मग पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी. महात्मा गांधींचे हे परमभक्त होते, फॉलोवर होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आणि त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे तो आहे ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी. पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो इंडिया इन ट्रान्झिशन. या ग्रंथाचे जे लेखक आहेत, कर्ते आहेत, ते कोण आहेत, मानवेंद्रनाथ रॉय, ज्यांना आपण एम.एन. रॉय म्हणतो. आणि भारतामध्ये साम्यवादी पक्षाची मुहूर्तमेढ ज्याने 1925 साली रोवली, असे हे महत्त्वपूर्ण साम्यवादी नेते यांचा जो ग्रंथ आहे तो आहे इंडिया इन ट्रान्झिशन. मग पुढचा ग्रंथ आहे वाय सोशलिझम. समाजवादच का. परत एकदा या ग्रंथाचे लेखक जे आहेत हे थोर समाजवादी नेते आहेत. जयप्रकाश नारायण गांधीजींचे कट्टर अनुयायी होते आणि यांच्याच माध्यमातून गुजरातमध्ये एक प्रकारचं नवनिर्माण आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं होतं. पुढचा ग्रंथ राईज ऑफ मराठा पॉवर. न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे. आणि ब्रिटिश इतिहासकारांनी मराठ्यांचा जो विकृत इतिहास मांडलेला होता त्याचं खंडन करून काढण्यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ लिहून ब्रिटिशांची प्रत्येक मतं जी आहेत ती खोडून काढलेली आहेत.
मग पुढचा जो ग्रंथ आहे दोस्तांनो तो आहे डिवाइन लाईफ. आता दोस्तांनो कन्फ्यूज व्हायचं नाही, याच्या अगोदर लाईफ डिवाइन नावाचा ग्रंथ होता अरविंदो घोषांचा, हा आहे डिवाइन लाईफ. आणि डिवाइन लाईफ या ग्रंथाचे लेखक जे आहेत ते कोण आहेत? स्वामी शिवानंद. आणि दोस्तांनो एक शेवटचा ग्रंथ पाहायचा आपल्याला, इंडिया फॉर द इंडियन्स. या ग्रंथाचे जे लेखक आहेत त्यांचं नाव काय आहे दोस्तांनो? चित्तरंजन दास. सुभाषचंद्र बोस यांचे गुरु, स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत ज्यांचा अतिशय महत्त्वपूर्ण सहभाग होता चित्तरंजन दास, ज्यांना टोपण नाव आहे देशबंधू, यांच्या लेखणीतून साकारलेला जो ग्रंथ आहे इंडिया फॉर द इंडियन्स. तर दोस्तांनो हा तो एक छोटासा व्हिडिओ. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला हा व्हिडिओ जो आहे तो उपयोगी पडणार आहे. व्हिडिओ आपण वारंवार पाहावा. कुठंतरी आपल्या मनपटलावरती व्यक्ती आणि त्यांचे ग्रंथ हे चितारले जातील आणि परीक्षेत आपल्याला त्याचा निश्चितपणे फायदा होईल. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद दोस्तांनो.